नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं अगदी मनापासून एका नवीन कथेमध्ये. माझे वडील मला विष देऊन मारून खूप दूर फेकून दिले होते. ते मला बोलायचे की तू आमची इज्जत धुळीला मिळवली आहेस, आमचे नाक कापले आहेस. मला माहिती नव्हतं की मी असं कोणतं काम केलं होतं ज्यामुळे त्यांची इज्जत धुळीला मिळाली होती. मी फक्त एक अपंग मुलगी होती, जिला या दुनियेची काही समजच नव्हती, जिचा या समाजासोबत काहीही संबंधच नव्हता. माझ्या वडिलांना मला विष दिलं होतं, त्यांच्या नजरेत मी मेले होते. परंतु एका चांगल्या माणसाची माझ्यावर नजर पडली आणि त्याने माझा जीव वाचवला. आणि मग त्यानंतर तो मला त्याच्या घरी घेऊन गेला. 3 वर्षानंतर जेव्हा मी 17 वर्षाची झाले तेव्हा त्याने माझ्यासोबत लग्न केलं. मी त्याच्यासोबत खुश होते. एके दिवशी मोलकरीण रडत रडत माझ्याजवळ माझ्या घरी आली आणि मला बोलू लागली, ताई, माझ्याकडून हा अत्याचार बघितला जात नाही. जेव्हा मी तिला विचारलं कोणता अत्याचार आणि असं काय होत आहे, तेव्हा ती मला बोलू लागली, आज रात्री तुम्ही तुमच्या पलंगाखाली बघा, तुम्हाला स्वतःला सगळं काही समजेल. तुम्हाला समजेल की साहेब तुमच्यावर एवढे मेहरबान का आहेत. रात्री नवरा झोपल्यानंतर मी जसं माझ्या पलंगाखाली पाहिलं तेव्हा माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलं. असं वाटलं होतं आता माझा जीवच निघून जाईल, कारण की तिथे तर काही वेगळंच होतं. माझं नाव सीमा आहे. माझे वडील एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होते. माझ्या आईला देखील जॉब करण्याची खूप हौस होती, परंतु माझे वडील तिला जॉब करू देत नव्हते. माझे वडील माझ्या आईच्या सौंदर्यामुळे तिला बाहेर जाऊ देत नव्हते. माझ्या आईचे शिक्षण BEd पेक्षा जास्त झाले होते, माझ्या वडिलांपेक्षा जास्त झाले होते. माझी आई बोलायची की तुम्ही माझ्या शिक्षणावर जळता, तुमच्यामुळे मला काही जॉब करता येत नाही आणि तुम्ही मला करू पण देत नाही. आणि मग याच दोघांमध्ये एकमेकासोबत अजिबात पटत नव्हतं. नेहमी यांच्यामध्ये भांडणं व्हायची. आईच्या बोलण्यामध्ये जास्त प्रभाव तिच्या मित्रमैत्रिणींचा होता, जे नेहमीच आईला त्यांच्याकडे असलेल्या मोठमोठ्या महागड्या वस्तू दाखवायचे. आईच्या मनामध्ये देखील कधीकधी इच्छा निर्माण व्हायची की ती देखील अशा महागड्या वस्तू वापरू शकते. तिला तिचं राहणीमान खूप साधं वाटायचं. खरं तर आमच्या घरामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. माझे वडील एवढे नक्कीच कमवायचे, ज्यामुळे घराचा सर्व खर्च आरामात भागू जाऊ शकत होता. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा दोघेही खूप खुश होते, परंतु जेव्हा त्यांना समजलं की त्यांची मुलगी अपंग आहे तेव्हा ते दोघे एकमेकावर आरोप करू लागले. त्यांना एक संतुष्ट मुलगा पाहिजे होता. माझ्या आईला तिच्या मैत्रिणींना सांगायला लाज वाटायची की तिची मुलगी अपंग आहे. माझे वडील तर तसेही मला त्यांच्यावर ओझं समजत होते. मी पूर्ण दिवस फक्त रडत असायचे. एक आजी होती जी माझी खूप काळजी घ्यायची, माझ्याजवळ बसायची. असंच मग मी मोठे होत गेले. मला कुठे जायची परवानगी नव्हती. मी आई-वडिलांना सतत भांडण करत असताना पाहिले होते. आईचं ते सौंदर्य माझ्यात देखील आलं होतं, परंतु त्या सौंदर्याचा काहीही उपयोग झाला नाही. जेव्हा कोणी माझ्यावर प्रेम करतच नव्हतं, जिथे मला फक्त ओझं समजलं जात होतं. माझे वडील बोलायचे तर मला वारंवार टोमणे देत असायचे की माहिती नाही कोणता गुन्हा केला होता आणि त्या गुन्ह्यामुळे आता आम्हाला ही शिक्षा भोगावी लागत आहे. खरं तर मी खूप दिसायला सुंदर होते आणि अशी मुलगी दिली होती त्यांना. खरं तर मी त्यांची एकुलती एकच मुलगी होते. माझ्या आईवडिलांना अजून दुसरं मूल नको होतं. फक्त मला बघून बोलायची की दिसायला किती सुंदर मुलगी आहे. जर ही स्वस्थ असती, तिच्या पायावर चालू शकली असती तर आता कोणाच्या सोबतही लग्न करून दिले असते. माझं मन करायचं की माझ्या आईला वडिलांना मला सांभाळावं आणि मी त्यांचं काहीतरी नावलौकिक करावं आणि माझ्या आईवडिलांनी माझ्यावर प्रेम करावे, माझे लाड करावेत. परंतु ते माझ्याकडे बघत देखील नव्हते. त्यांना एकमेकासोबत घटस्फोट हवा होता, परंतु सर्वात मोठे कारण होते त्यांना फक्त एक अनाथ आश्रमामध्ये मला नेऊन टाकायचे होते. परंतु आजीने असं होऊ दिलं नाही. मग अचानक आजीची तब्येत खराब होऊ लागली तेव्हा कोणी मला विचारलं देखील नव्हतं. आजीवर उपचार देखील केले नव्हते आणि मग ती एका महिन्यानंतरच कायमची मला सोडून निघून गेली. मी खूप रडले होते, मी खूप दुःखात होते. मी विचार करत होते की देवाने देखील मला त्यांच्याजवळ बोलवावं
आणि माझा मृत्यू व्हावा. आजीचा मृत्यू होऊन काही दिवस उलटले होते की तेवढ्यातच आई-वडिलांचे भांडण खूप जास्त वाढलं. आई तिचा सर्व राग मारून माझ्यावर व्यक्त करायची. तिने कधीही मला कोणत्या डॉक्टराला दाखवलं नव्हतं, कारण तिला माझी काही गरजच नव्हती. काही माहिती, मी बरी देखील झाली असते ना, पण आता तर काहीही उरलेलं नव्हतं. आई माझ्या वडिलांच्या गैरहजेरीमध्ये परपुरुषाला भेटू देखील लागली होती. आईने मला सक्तीने मनाई केली होती की ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही. मग एके दिवशी माझ्या आई-वडिलांमध्ये कोणत्या तरी गोष्टीवरून खूपच भांडणं झालं. त्यानंतर आई माझ्याजवळ आली आणि मला तिच्या हाताने भरवू लागली. मी हैराण झाले की आईला आज काय झालं आहे. मी स्वतःलाच विचारू लागले, जी मला स्वतःच्या हाताने जेवण भरवत आहे, परंतु मला माहिती नव्हतं की त्या जेवणामध्ये विष मिसळलं आहे. जेवण जेवल्यानंतर जेव्हा मी बेशुद्ध झाले आणि माझ्या वडिलांना वाटलं की मी मेले आहे, तेव्हा त्यांनी मला उचललं आणि एका दूर जागी नेऊन फेकून दिलं. त्यावेळेस माझं वय 14 वर्ष असेल. मी एकलीच होते. मी एकलं होते. आई वडील स्वतःच्या मुलावर खूप जास्त प्रेम करत असतात, परंतु स्वतःच्या मुलाला गरम हवा देखील लागू देत नाहीत. परंतु मला विष देण्यात आलं होतं. त्यांना विष देताना कसं काही वाटलं नसावं. माझ्या आईवडिलांचे हातपाय देखील थरथरले नव्हते का? त्यांच्यामधील कदाचित माणुसकी संपली होती का? असे अनेक प्रश्न माझ्या मनात होते. त्यांना त्यांचा प्रवास वेगळा करायचा होता. जर असंच होत असेल तर त्यांनी मला सांगायचं होतं की मी कुठे त्यांच्या मार्गामध्ये अडथळा आणणार होते. मी त्यांना सोडून कुठेतरी भीक मागून खाल्ली असते. पण मला मरण्याची काय गरज होती? कदाचित त्यांना असं वाटलं होतं की त्यांनी मला मारून टाकलं आहे. पण बोलतात ना की मरण्यावाल्यापेक्षा वाचवणारा खूप मोठा असतो. मी खरंच मेले असते, परंतु ऐन वेळेला एका चांगल्या ग्रहस्थाने माझा जीव वाचवला. मला दवाखान्यात बेडवर नेऊन ठेवले. मी खूप हैराण झाले होते. आजच्या जगात कोण इतकं करतो? येथे तर माझ्या स्वतःच्या सख्या आईवडिलांनी मला कचऱ्यात फेकून दिलं होतं. माझ्यासाठी तोच एक खूप मोठा धक्का होता. त्यांनी मला विचारलं की तू कोण आहेस आणि तुला विष कोणी दिला आहे? मी म्हणाले, माझे आईवडील आहेत. मी अपंग असल्यामुळे माझा ते खूप तिरस्कार करत होते. माझ्यापासून सुटका मिळवून घ्यायची त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी मला खाण्यामध्ये विष घातलं. तो मला त्यांच्या घरी घेऊन आला. तो माणूस दिसायला खूप सुंदर होता. त्याच घरात देखील खूप मोठमोठ्या सुंदर वस्तू होत्या आणि तो खूप मोठा आणि सुंदर माणूस होता. तो मला एका श्रीमंत घरातला वाटत होता. मी त्या गृहस्थाला विचारलं की तुमच्या घरामध्ये कोणीच राहत नाही का? तेव्हा तो मला बोलू लागला की माझं देखील या जगामध्ये कोणीच नाही आहे, त्यामुळे तुम्ही बिनधास्त इथे राहू शकता. सुरुवातीला तर मी थोडी घाबरले, कारण एखाद्या परपुरुषाच्या घरामध्ये मी कसं राहू शकते, परंतु माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. मी त्याला म्हणाले की तुम्ही मला काहीतरी काम द्या. तेव्हा तो हसून बोलू लागला, तू काम करण्यासाठी या जगामध्ये आली नाहीयेस. काम करण्यासाठी माझ्या घरामध्ये खूप सारे नोकर आहेत. मग त्यानंतर तो माझी देखील खूप काळजी घेऊ लागला. वेळ असाच निघून गेला. दिवस मागे पडले, वर्ष मागे पडले. जेव्हा मी 17 वर्षाची झाले, तेव्हा मी मनातल्या मनात तळमळ करू लागले. मी त्याच्यावर प्रेम करू लागले होते, हे मला समजले होते. मला तो आवडू लागला होता, परंतु मी कधीही त्याला याबद्दल सांगितले नाही. मग एके दिवशी अचानक त्याने मला लग्नाबद्दल विचारलं. मी खूप हैराण होते. त्याच्यासारखा सुंदर मुलगा माझ्यासोबत लग्न का करेल, असा प्रश्न मला पडला होता. परंतु ते सर्व होतच होतं. मग त्याने मला खूप शॉपिंग करून दिली. खूप सारी शॉपिंग करून दिली. मला प्रत्येक गोष्ट घेऊन दिली आणि मग त्यानंतर त्याने माझ्यासोबत लग्न केलं. त्यांच्यासोबत मी खूप खुश होते. आत्ता मी त्याच्या घराची मालकीण होते. देवाने माझ्यासारख्या अपंग मुलीला देखील किती चांगला जीवनसाथी दिला होता. त्याचं नाव सुशील होतं. रोज कामावरून घरी परत येताना तो माझ्यासाठी ताजं गुलाबाचं फूल घेऊन यायचा. मला घरातलं कोणतंच काम करू देत नव्हता. मी रोज त्याच्यासाठी नटायचे. त्यांनी सांगेल ते त्याच्या आवडीनुसार मी खूप साऱ्या मेकअप करायचे. खूप मोठा बिझनेस आहे त्याचा
आणि तो खूप श्रीमंत आहे, त्यामुळे मी खूपच निद्रास्त झाले होते. मला त्याच्यासोबत घेऊन जाताना त्याला कधीच लाज वाटली नव्हती. मी प्रत्येक पार्टीमध्ये त्याच्यासोबत जायचे. त्याचे सगळे फ्रेंड्स माझ्यासोबत खूप बोलायचे. ते खूप हैराण होत होते की इतक्या सुंदर माणसाने एका अपंग मुलीसोबत लग्न का केलं. मी खूप सुंदर होते, परंतु बोलतात ना, नाकळत आनंदाची मुदत कमी असते. त्याला कोणाची ना कोणाची नजर नक्कीच लागते. मी नेहमी देवाकडे प्रार्थना करायची की माझ्या आनंदाला आणि माझ्या सुखाला कोणाचीही नजर लागू नये. आणि मी सुशील एकमेकांसाठी खूप खुश होतो. एके दिवशी नोकरांनी जेवण देण्यासाठी माझ्याकडे आली. तेव्हा बोलू लागली, ताईसाहेब, मला हा अत्याचार पाहवत नाही. मी विचारलं, कोणता अत्याचार? त्यावर ती बोलू लागली, मी काल रात्री साहेब झोपल्यावर तुम्ही तुमच्या पलंगाखाली नक्की बघा. मी विचारलं, काय आहे माझ्या पलंगाखाली? तू काय बोलतेस, तुला तरी समजते का? तेव्हा ती बोलू लागली, ताईसाहेब, मी काहीही सांगू शकत नाही. जर साहेबांना समजलं तर माझ्यावर मोठे संकट येईल. परंतु नक्की पलंगाखाली बघा बरं का, प्लीज. पण साहेबांना काहीही सांगू नका, नाहीतर ते मला कामावरून काढून टाकतील. मी हैराण झाले की ही माझ्या नवऱ्याच्या विश्वासातील कामवाली आहे. जर मला कुठे जायचं असेल तर तेव्हा तीच माझी सगळी तयारी करत असते. मी खूप हैराण झाले. त्या रात्री मी माझा नवरा झोपण्याची वाट पाहू लागले की शेवटी असं पलंगाखाली काय आहे. माझ्या तर मनात देखील काहीही विचार आला नव्हता की पलंगाखाली असं काही असेल. की नवरा झोपल्यानंतर जेव्हा मी पलंगाखाली वाकून पाहिलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली. कारण तिथे हाताने बनवलेल्या 4 बाहुल्या पडलेल्या होत्या. त्या 4ही बाहुल्यांचे पाय तुटलेले होते आणि त्याच्यावर सुया टोचलेल्या होत्या. त्या सगळ्या दिसायला देखील माझ्यासारख्या दिसत होत्या. मी खूप घाबरले. माझं शरीर थरथरू लागलं. मी या विचारात अडकले होते. माझ्या डोक्यात फक्त तोच विचार चालू होता. मला माझ्या नवऱ्याला हे सगळं विचारायचं होतं, परंतु त्याच वेळेला मला त्या कामवालीचा घाबरलेला चेहरा आठवला. तिने तर माझ्याकडून वचन घेतलं होतं की मी कोणालाही काहीही सांगणार नाही. ती बोलायची की मी तुमची शुभचिंतक आहे, परंतु तुम्ही जर साहेबांना सांगितलं तर ते तुमच्यासोबत मला देखील काहीतरी वाईट करतील आणि मला देखील कामावरून काढून टाकतील. मी माझ्या लहान लहान मुलांना काय जेवायला देणार? दुसऱ्या सकाळी त्या कामवालीला विचारलं, त्या बेडच्या खाली 4 बाहुल्या होत्या. त्या सकाळच्या वेळेला तिथून गायब झाल्या होत्या. तू सांग, असं काय आहे जे तू माझ्यापासून लपवतेस? तेव्हा ती बोलू लागली, ताईसाहेब, तुम्हाला माहीत नाही का, तुम्हाला वाटत नाही का की तुमच्यावर कोणीतरी मेहरबान का होत आहे? त्यामागे नक्की कारण काय आहे? काहीतरी कारण असणारच. या गोष्टीचा तुम्हाला विचार केला पाहिजे. तुमच्या आधी इथे खूप साऱ्या मुली आल्या होत्या. त्या दिसायला अगदी सुंदर होत्या. साहेबांनी तुमच्याप्रमाणे त्यांच्यासोबत देखील लग्न केलं होतं. मग त्यानंतर तिने तीच बोलण्यामध्ये थांबवलं आणि मग बोलू लागली, ताईसाहेब, तुम्ही खूप खुश आणि साध्या आहात. तुम्ही जरा साहेबासोबत सावध राहा. मला तुमची मदत करायची आहे. मला माझ्या कानावर विश्वासच बसत नव्हता. मी तिला म्हणू लागले, मला हे सांग की या बाहुल्याने काय होणार आहे? तेव्हा ती मला बोलू लागली, ताईसाहेब, पहिल्या ताई साहेबांच्या बेडखाली देखील अशा 4 बाहुल्या साहेबांनी ठेवल्या होत्या. मी स्वतः पाहिलं होतं. मग त्यानंतर काही दिवसानंतर ताईसाहेबांचा मृत्यू झाला. साहेबांनी सांगितलं, कोणालाही सांगायचं नाही. आम्हा सगळ्यांना देखील हे सांगायला मनाई केली होती. नोकरांनी बोलणं ऐकून मला वेगळंच टेन्शन आलं होतं. नोकरांनी असं काही सांगत होती की खरंच विश्वास बसत नव्हता. मला सांग, आता मी काय करायला पाहिजे? तेव्हा ती बोलू लागली, ताईसाहेब, तुम्ही इथून पळून जा. इथून थोडे दूर एका NGOमध्ये जा. तिथे तुमची सोय होईल आणि तिथं अपंग आणि अनाथ मुलांना ठेवलं जातं. तुम्ही तिथे जा, तुमची व्यवस्था होईल. मी त्या बाहुल्या बघून आणि नोकरानीचं हे बोलणं ऐकून खूप घाबरले होते. माझा नवरा तर माझी इतकी काळजी घेत होता. माझ्या उपचारासाठी नेहमीच टेन्शनमध्ये तो असायचा. तो बोलायचा की मी डॉक्टरांकडे तुझ्यासोबत आहे
मी डॉक्टरांना बोललो आहे, तुझा इलाज नक्कीच होईल. कोणी मला इतकं पसंत करेल, इतकं का प्रेम करेल, मग तो हे सर्व का करू शकत होता? मला काहीही समजत नव्हतं की मी कोणावर विश्वास ठेवू आणि कोणावर विश्वास ठेवू नये. ती कामवाली अजून एका कामवालीला घेऊन आली. तिने देखील तीच कहाणी सांगितली. आता तर मी खरंच खूप घाबरले होते आणि त्या दिवशी घरातून पळून गेले. मी NGOमध्ये जात होते की इतक्यात माझ्या आईने मला पाहिलं आणि गाडी थांबवून माझ्याजवळ आली. ती मला जिवंत पाहून रडू लागली. मी माझ्या आईला बघून घाबरले की माहिती नाही घरी जाऊन ती पुन्हा मला विष तर देणार नाही ना. परंतु मी पळू शकत नव्हते. माझ्या डोक्यामध्ये भीती पाहून तिला खूपच लाज वाटत होती. ती मला बोलू लागली, बाळा मला माफ कर. मी तुझ्यासोबत जे काही केलं ते खूप चुकीचं केलं. मला वाटलं की तू मेली आहेस, परंतु तू जिवंत आहेस. ती माझ्याजवळ येऊ लागली. मला तिचा खूप राग येत होता. मी बोलू लागले, खबरदार जर तू माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केलीस तर मी तुला कधीही माफ करणार नाही. ती माझ्या पायाजवळ पडली आणि बोलू लागली, मला माफ कर. त्या दिवशी तुला मारावं हा माझा निर्णय नक्कीच नव्हता, तर तो निर्णय तुझ्या वडिलांचा होता. मी खूपच मजबूर होते, परंतु आता तू माझ्यासोबत राहशील. तुझा बाप माझ्यापासून वेगळा झाला आहे. ती रडू लागली आणि बोलू लागली, माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या आतील मायेला समजून फक्त एक संधी दे. माझं देखील मन भरून आलं. मी तिला मिठी मारून खूप रडले. ती मला तिच्या घरी घेऊन आली. मी विचारलं, पप्पाचं आणि तुझा घटस्फोट का झाला? तेव्हा ती मला बोलू लागली की मला तुझ्या वडिलांसोबत राहायचे नव्हते. मला पैशाची लालच होती. मला तुझ्या वडिलांचा एक मित्र आवडायचा. मग एके दिवशी तुझ्या वडिलांना ही गोष्ट समजली आणि त्यांनी मला घटस्फोट दिला आणि त्यांनी दुसरं लग्न केलं. मला तर त्यानंतर एक क्षण देखील शांतता मिळाली नाही. परंतु मला समजलं की कोणताच पुरुष विश्वासाच्या लायकीचा नाही. माझा घटस्फोटानंतर तो देखील माझ्यासोबत लग्न करायला तयार नव्हता. मी नोकरी शोधायला सुरुवात केली. मग त्यानंतर मला नोकरी देखील मिळाली. जेव्हा मी नोकरी करायला सुरुवात केली तेव्हा मला जाणीव झाली की मी काय केलं आहे. कितीतरी कपल्स, कितीतरी जोडपे मुलांसाठी तळमळत असतात आणि देवाकडे प्रार्थना करत असतात, देवाकडे नवस करत असतात, जेणेकरून त्यांना मूल व्हावं. मला माफ कर बाळा. माझी आई माझे हातपाय धरून माझी माफी मागत होती. मी अजून माझ्या आईला असं माफी मागताना पाहू शकत नव्हते. त्यामुळेच मी तिला माफ केलं. ती खुश झाली. आई बोलू लागली, आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. इतकी वर्ष तू कुठे राहिलीस? मग मी आईला माझी सगळी कहाणी सांगितली. तेव्हा आई रडून बोलू लागली, हे सगळं माझ्यामुळे झालं. मी चांगली आई नाही. माझ्यामुळेच तुला इतक्या अडचणी सहन कराव्या लागल्या. तू तुझ्या आईला माफ कर बाळा. परंतु आत्ता मी तुला कधीही तक्रारीची संधी देणार नाही. एक चांगली आई होऊन दाखवेन. आता मी तिच्या घरी राहू लागले होते. ती माझ्यासोबत बोलण्याचा खूप प्रयत्न करायची. आई असूनही दिसायला सुंदरच होती. तिचं वय खूप झालं होतं, तरीसुद्धा ती खूप सुंदर दिसत होती. ती एक लग्न झालेल्या मुलीची आई वाटत नव्हती. कोणीही अगदी सहज धोका खाऊ शकत असतो असं तिचं वय आणि तिच्या एकंदरीत राहणीमानावरून ती माझी बहीण वाटायची. आत्ताही तिच्यावर खूप सारे पुरुष जीव ओवाळून टाकायचे. आईने सांगितलं, मी जिथे जॉब करते हे घर त्याच्या मालकाचे आहे. त्याची कंपनीसुद्धा खूप मोठी आहे. ऑफिसकडून मला एक गाडी देखील मिळाली आहे. माझी आई एक मोठ्या पोस्टवर काम करत होती. तिने मला सांगितलं की मी लवकरात लवकर तुझ्या नवऱ्याकडून तुला घटस्फोट मिळवून देईन. तुला घाबरण्याची काहीही गरज नाही. आत्ता तू एकटी नाही आहेस. तुझी आई तुझ्यासोबत आहे. मी खूप खुश झाले की मी एकटी नाही आहे. पण मला कुठे ना कुठे माझ्या मनामध्ये नवऱ्याला सोडण्याचं दुःख नक्कीच होतं. मला अजूनही त्या माणसाच्या मनामध्ये नक्की काय चालू आहे याबद्दल काहीच माहिती नव्हतं. आई ऑफिसवरून आल्यावर माझ्यासोबत खूप साऱ्या गप्पा गोष्टी करायची. मला सांगायची की मी आत्ता माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सोडून दिला आहे. माझा घटस्फोट झाल्यामुळे माझ्या मैत्रिणी मला कमी समजायच्या. माझ्यामध्ये काही ना काही विष कालवत होत्या. मी म्हणायचे, माणूस तर चुकीतूनच शिकतो ना.
तेव्हा माझी आई एकदम शांत झाली. मला तिथे राहून 1 महिना झाला. एके रात्री मला तहान लागल्यामुळे मी उठले आणि तिच्याकडे येऊ लागले. परंतु मला माझ्या आईच्या खोलीतून आवाज येत होता. माझ्या मनात जरा कुतूहलता निर्माण झाली. मी विचार केला, बघूया तरी रात्रीच्या वेळी आईच्या खोलीमध्ये कोण असू शकतं. आईने तर सांगितलं होतं की तिने सर्वांसोबत संबंध तोडले आहेत. मी बाहेरच थांबून ऐकले तर मला एका पुरुषाचा आवाज येत होता. आईला तो माणूस बोलत होता, तू लवकरात लवकर तुझ्या मुलीला घटस्फोट मिळवून दे, नाहीतर मी तुला नोकरीवरून काढून टाकेन. तो आईचा बॉस होता. पण मला रात्रीच्या या वेळेला तो आईच्या खोलीत काय करतोय हा प्रश्न पडला होता. मला हे सगळं अजिबात ठीक वाटत नव्हतं. मग तो बोलू लागला, तू जे माझ्यासोबत लग्न करण्याचं स्वप्न पाहत आहेस ना, तुझं ते स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तू माझं काम करशील. जर मी तुझ्याकडून माझं घर आणि गाडी घेतली तर तू रस्त्यावर येशील. तू अजूनही तुझ्या मुलीला घटस्फोट मिळवून दिला नाहीस तर मी हे सगळं काही करू शकेल. मी इतकं कशासाठी करतोय आणि इतकं केलं इथपर्यंत की तुझ्या मुलीच्या कामवालीला पैसेसुद्धा दिले, तिला घरातून हकलून लावलं, तुझ्या मुलीच्या मनामध्ये संशय निर्माण केला, खोटे बाहुले बनवून पलंगाखाली फेकले. ती अपंग मुलगी माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये नको आहे. मी हैराण होते. हे तर माझ्याबद्दलच बोलले जात होते. नक्कीच तो माणूस माझ्या नवऱ्याचा बाप होता. माझी आई बोलू लागली, जसं तू बोलणार आहे तसेच होणार. आता तुला तक्रार करण्याची संधी मिळणार नाही. मी माझ्या मुलीच्या मनामध्ये माझी जागा निर्माण केली आहे. ती खूपच साधी भोळी आहे. मी तिच्याकडून सही करून घेईन. आता सर्व काही समजलं होतं. आता मला माझं स्वतःच्याच कमी बुद्धीवर खूप राग येऊ लागला होता की मी इतका माझ्यावर प्रेम करणाऱ्या नवऱ्यावर विश्वास ठेवला नाही, की मी एवढं सहजपणे समजू शकले नाही, की मी सहजपणे त्याच्या जाळ्यात ओढली गेली होते. जी आई स्वतःच्या मुलीला विष देऊ शकते ती अचानक इतकी चांगली कशी होऊ शकते. हा तर व्यवस्थित आखलेला एक प्लॅन होता. ती कामवाली देखील या सर्वामध्ये सामील होती. मी त्यांच्या बोलण्यामध्ये आले. त्यांनीच तर त्या 4 बाहुल्या माझ्या पलंगाखाली ठेवल्या असतील आणि त्या इतर मुलींच्या गोष्टी देखील असंच काहीतरी सांगितलं असतील. मला कदाचित समजायला हवं होतं. एकदम गुदमरल्यासारखं वाटू लागलं. मला तिथून बाहेर निघायचं होतं. दुसऱ्या दिवशी मी आई ऑफिसला गेली तेव्हा तिची कामवाली माझ्यावर नजर ठेवूनच होती. मी तिला म्हणाले, माझी मदत कर. मी तुला तू सांगशील ती रक्कम द्यायला तयार आहे. मला माझ्या नवऱ्याच्या घरी घेऊन चल. माझी आई खूपच अत्याचारी आहे. माझी आई अजिबात बदललेली नव्हती. तिने फक्त माझ्यासोबत चांगलं असल्याचं नाटक केलं होतं. मी सांगितलं की ती माझा घटस्फोट करून देणार आहे. तिला माझा संसार उद्ध्वस्त करायचा आहे आणि अजून देखील त्या श्रीमंत माणसासोबत लग्न करून ती मला सोडून निघून जाईल. तू माझी मदत कर. कदाचित त्या कामवालीला माझ्यावर दया आली. तिला देखील पैशाची गरज होती, त्यामुळे ती माझी मदत करण्यासाठी तयार झाली. मी गाडी करून सरळ नवऱ्याच्या घरी गेले. माझा नवरा माझ्या आठवणीमध्ये खूप उदास झाला होता. तो मला बघून हैराण झाला आणि बोलू लागला, तू कुठे गेली होतीस? मला सांग ना, कुठे गेली होतीस सांग. मी तुला कुठे कुठे नाही शोधलं. असं माझ्याकडून काय चूक घडली होती ज्यामुळे तू मला सोडून गेली होतीस? मग मी त्याला सगळी हकीकत सांगितली. मी म्हणाले की मी घाबरले होते. मला माफ कर. मी तुझ्यावर विश्वास न ठेवता चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला. मी त्या दिवशी माझ्या आईचं आणि माझ्या सासऱ्यांचं ऐकलेलं सगळं काही माझ्या नवऱ्याला सांगितलं. माझी आई आणि तुझ्या वडिलांनी आपल्याला वेगळं करण्यासाठी एक प्लॅन बनवला होता. ते दोघेही मिळालेले होते. तुझे वडील माझ्यासारख्या अपंग मुलीला स्वतःची सून म्हणून स्वीकारू शकत नाहीत. त्यांना तुझ्या खांद्याला खांदा मिळून चालणारी चांगली मुलगी पाहिजे, जिच्यामध्ये काहीच कमतरता नसेल. ते माझ्या आईसोबत याच अटीवर लग्न करणार आहेत. त्यांची अशी इच्छा आहे की पहिले त्यांनी माझा तुझ्यासोबत घटस्फोट करावा. माझ्या नवऱ्याला सर्व काही समजल्यानंतर तो खूप हैराण झाला होता. तो बोलू लागला, माझा बाप चांगला माणूस नाही, त्यामुळे मी त्यांच्यापासून वेगळा राहतो.
त्यांना खूप अय्याशीची सवय आहे. प्रत्येक सुंदर मुलीला ते लग्नाचे स्वरूप दाखवतात. त्यांच्याशी पैशाच्या जोरावर त्या मुलीसोबत अय्याशी करतात आणि मग जेव्हा त्यांची भूक मिटते तेव्हा ते तिला सोडून देतात. त्याचा अर्थ माझ्या नवऱ्याचा बाप माझ्या आईला स्वतःच्या स्वार्थापोटी वापरत होता. तिच्यासोबत लग्न करणार नव्हता. मी त्या कामवालीला कामावरून काढून टाकलं. माझ्या नवऱ्याने पुन्हा माझा हात पकडला. नवऱ्याने मला वचन दिलं, मी तुला कधीही सोडणार नाही. तू माझ्यावर खूप प्रेम करत होता. आता मी ठरवलं होतं की कोणीही काहीही बोलू दे, मी माझ्या या नवऱ्यापासून कधीच दूर जाणार नाही. कोणी काही जरी बोललं तर आम्ही कोणावर विश्वास ठेवणार नाही, या गोष्टीचं वचन घेतलं आणि संसार अगदी सुरळीत आणि थाटामाटात चालू होता. काही दिवस उलटून गेले. मला आई होण्याचं सुख माझ्या नशिबी आलं. भले मी अपंग होते, पण मी 2 मुलांची आई झाले होते. मित्रांनो, आजची कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.